नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरी च्या विद्यार्थ्यांसाठी मंथन, ATS, बुद्धिबळ, अभिरूप यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे घटक आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आजचा घटक आहे वचन. वचन म्हणजे काय? एखादी व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा गोष्ट एकच आहे की अनेक आहेत हे दर्शवणाऱ्या शब्दरूपाला वचन असे म्हणतात. वचनाचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे एकवचन आणि दुसरा आहे अनेक वचन. एकवचन म्हणजे काय? एखादी व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा गोष्ट एकच असते तेव्हा त्याला आपण एकवचन असे म्हणतो. अनेक वचन म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा गोष्ट यांची संख्या एकापेक्षा जास्त असते तेव्हा त्याला आपण अनेक वचन असे म्हणतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत? या व्हिडिओमधून आपण सोपी उदाहरणं, महत्त्वाचे नियम, परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न प्रकार यांचा सराव मजेदार पद्धतीने करणार आहोत. चला तर मग आजचा वचन हा घटक शिकवायला सुरुवात करूया. सुरुवातीला काही उदाहरणे पाहूया. झोका, झोके, दरवाजा, दरवाजे, बटाटा, बटाटे, भुंगा, भुंगे, खिसा, खिसे, झेंडा, झेंडे, खांदा, खांदे, गोंडा, गोंडे, चेहरा, चेहरे, राजा, राजे, पाळणा, पाळणे, धडा, धडे, रात्र, रात्री, काच, काचा, बाग, बागा, माळ, माळा, इमारत, इमारती, गवळण, गवळणी, गाय, गाई, जमीन, जमिनी. वचन या घटकावरील आपण आता काही प्रश्न प्रकार बघूया. पहिला प्रश्न प्रकार आहे, खालील प्रत्येक शब्दगटातील एकवचनी शब्द ओळखा. पहिला गट आहे चमचे, डबे, इमारत, छत्र्या. चमचे, डबे आणि छत्र्या हे शब्द अनेक वचनी आहेत आणि इमारत ही एक वचन आहे म्हणून उत्तर येणार इमारत. दुसरा गट आहे पिशवी, पाकळ्या, चित्रे आणि महिने. यामधील पाकळ्या, चित्रे आणि महिने हे शब्द आहेत अनेक वचनी आणि पिशवी हा एक वचनी आहे म्हणून पिशवी हे उत्तर येईल. तिसरा गट आहे घर, घरे, आरसे, पुस्तके, गाणे. घरे, आरसे, पुस्तके हे काय आहेत? अनेक वचन आणि गाणे हे एक वचन आहे. गाणेचं अनेक वचन गाणी येत असतं म्हणून उत्तर गाणे येईल. चौथा गट आहे टोपल्या, घोडा, पाळणे, विहिरी. यामधील टोपल्या, पाळणे, विहिरी हे काय आहेत? अनेक वचन आहेत आणि घोडा एक वचन आहे म्हणून उत्तर येईल घोडा. पाचवा, गायी, जमिनी, मन, शहरे. गायी, जमिनी आणि शहरे हे काय आहेत? अनेक वचनी आहेत. मन हे एक वचन आहे म्हणून उत्तर येईल मन. सहावा, रात्र, काचा, पिके, गवळणी. यामधील काचा, पिके आणि गवळणी हे काय आहेत? अनेक वचनी आणि रात्र हा एक वचन आहे म्हणून उत्तर येईल रात्र. सातवा, कमळे, पिके, शहरे आणि कबूतर. यामधील कमळे, पिके, शहरे हे काय आहेत? अनेक वचनी आणि कबूतर हा आहे एक वचनी म्हणून उत्तर येईल कबूतर. बागा, इमारती, बक्षीस आणि मिनिटे. यामधील बागा, इमारती, मिनिटे हे काय आहेत? अनेक वचनी शब्द आहेत आणि बक्षीस हा शब्द एक वचनी आहे म्हणून उत्तर येईल बक्षीस. नववा प्रश्न, मासे, फुले, वेली, डबा. मासे, फुले आणि वेली हे शब्द अनेक वचनी आहेत आणि डबा हा एक वचनी आहे म्हणून उत्तर येईल डबा. 10वा प्रश्न, झोके, राजा, घोडे, टोपल्या. यामध्ये झोके, घोडे, टोपल्या हे काय आहेत? अनेक वचनी शब्द आहेत आणि राजा हा एक वचनी शब्द आहे म्हणून उत्तर येईल राजा.
11वा माकड, होड्या, चेहरे आणि धडे. यामधील होड्या, चेहरे आणि धडे हे शब्द अनेकवचनी आहेत आणि माकड हा एकवचनी आहे, म्हणून उत्तर येईल माकड. 12वा टाळ्या, डबे, आरसा आणि आरसे. यामधील टाळ्या, डबे आणि आरसे हे शब्द आहेत अनेकवचनी. आरसा हा एकवचनी, म्हणून उत्तर येईल आरसा. गोंडे, घरे, आंबे, घर. यामधील गोंडे, घरे, आंबे हे तिन्ही शब्द अनेकवचनी आहेत आणि घर हा एकवचनी आहे, म्हणून उत्तर येईल घर. मासे, माकडे, पैसा, पाळणे. यामधील मासे, माकडे आणि पाळणे हे शब्द अनेकवचनी आहेत आणि पैसा हा शब्द एकवचनी आहे, म्हणून उत्तर येईल पैसा. 15वा खांदे, खिसा, झाडे, फळे. यामधील खांदे, झाडे, फळे हे शब्द अनेकवचनी आहेत आणि खिसा हा एकवचनी आहे, म्हणून उत्तर येईल खिसा.